नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महिला व बालविकास विभागाकडून मित्रांनो अंगणवाडी मदतनीससाठी सध्या पदभरती सुरू आहे। तर आणखीन 2 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो अंगणवाडी मदतनीसच्या जागा निघालेल्या आहेत। तर यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी लागणार आहे। जर का तुमचं 12वी झालेलं आहे, तुम्ही महिला उमेदवार आहात आणि स्थानिक रहिवासी तिथले असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। कोणत्याही प्रकारची अर्ज फी तुम्हाला या ठिकाणी भरायची नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। तर कोणते 2 जिल्हे आहेत मित्रांनो, त्यासोबतच वयाची मर्यादा काय असणार आहे, ॲड्रेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर कोणते 2 जिल्हे आहेत चला बघूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिली जी जाहिरात निघालेली आहे ती आहे अंगणवाडी मदतनीससाठी। सातारा जिल्ह्यासाठी या जागा निघालेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अंगणवाडी मदतनीससाठी शहरांची नावं दिलेली आहेत। कराड, मलकापूर, पाटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव, म्हसवड अशी या ठिकाणी शहरांची नावं दिलेली आहेत। अंगणवाडीची नावं दिलेली आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। रिक्त पदे मदतनीससाठी टोटल 7 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। शैक्षणिक पात्रता मगाशी सांगितल्याप्रमाणे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। एकूण मानधन तुम्हाला 7,500 या ठिकाणी दिले जाणार आहे। वयाची मर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 18 ते 35 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। तुम्ही जर का विधवा उमेदवार असाल तर या ठिकाणी 40 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 10/8/2026 ला। फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 21/8/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण दिलेले आहे, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, सातारा पूर्व, दुर्वांकूर बिल्डिंग, नष्ट्या हॉस्पिटल समोर, कृष्णा नाका, मंगळवार पेठ, कराड, जिल्हा सातारा या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे। तर आता अर्जाचा नमुना कुठे मिळेल तुम्हाला, तर ह्याच PDF मध्ये खालती तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल। तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही फोटो लावायचा आहे, उमेदवाराची स्वाक्षरी करायची आहे, विवाह पूर्वीचे नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे, विवाहानंतरचे संपूर्ण नाव, जन्मतारीख तुमची मेन्शन करायची आहे, जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, शैक्षणिक पात्रता मेन्शन करायची आहे आणि उमेदवाराची सही आणि संपूर्ण नाव, तुम्ही कोणत्या दिवशी अर्ज सादर करताय ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे। त्यानंतर दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी मदतनीस कोल्हापूर डिस्ट्रिक्टसाठी, ही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही बघू शकता, अंगणवाडी मदतनीस हे पद आहे। 12वी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे। एकूण मानधन 7,500 तुम्हाला दिले जाणार आहे। वयाची अट 18 ते 35 वर्ष दिलेली आहे। विधवा उमेदवारांसाठी वयाची मर्यादा 40 वर्ष राहणार आहे। ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 1/8/2026 ला। फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 14/8/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण त्यांनी दिलेले आहे, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, जिल्हा कोल्हापूर, CS नंबर 579, बागवाडे बिल्डिंग, पहिला मजला, व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे।